everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज super special day आहे. आज आमची आहे 10th anniversary. So, amazing celebration चालू आहे and super excited आहे कारण अजून दिवसाची जस्ट सुरुवात झाली आहे आणि कालची नाईट एकदम छान गेली, अमेझिंग गेली, फुल ऑफ सरप्राइजेस. आणि येस, आम्ही आमची पूर्ण जर्नी जी होती ती एकदम फ्लॅशबॅकमध्ये सगळे मेमरीज सगळे रिकॉल करत होतो. अँड येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. अँड आता ब्रेकफास्टला मी रेडी होतोय. लेट्स गो. मिस दिस व्ह्यू. Anniversary. Looking beautiful as always. आणि नायसू पण as always beautiful. आणि ऍक्च्युली हा जो तुम्ही ड्रेस कोड बघताय, आम्ही तिघांनी सुद्धा कशी आले माझ्या तोंडात, तिघांनी सुद्धा ऑरेंज कपडे घातलेले आहेत. सो बेसिकली हा सनीच्या टाइमला आम्ही ते जे थीम डिसाइड केलेलं सनीच्या बर्थडेच्या वेळेस, म्हणून मी ह्याला बोलली की आपण अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सकाळी घालूया, छान वाटेल. सो चला लेट्स गो. भूक लागली आता, आपलं नाही तर बंद होऊन जाईल ते. हे सगळं नंतर घ्यायला येऊ आपण. चल आणि सुचाल बाबू नंतर लूज झालं. ट्विनिंग फॉर लाईफ. नायसाला मी बोलली, नायसा लूज होतोय ना ड्रेस, तर पण चेंज करू आहे ना. आज ऑरेंज डे, आपल्याला ऑरेंजच घालायचं आहे. नायसा हिला पाहिजे तर बसून थोडं आहे, बाकीचे पण. सेम कलर नको घेऊ, दुसरा कलर घेऊ. तो कलर पहिले येलो मध्ये घे. नायसाने मस्त केलेलं आहे. नायसा लिहिलंय सन आहे, बटरफ्लाय, फ्लावर आहे, सगळं अख्खं नेचर एका बॉटलवर. आणि आता इथे आमचं ड्रॉइंग चालू आहे. त्या ड्रॉइंगमध्ये 3 मुली काढलेल्या आहेत. नायसा, ज्ञाना, सावी. सेम असं दिसतात. नायसाचं इमॅजिनेशन बघा. इथे सन आहे, ते उभे आहेत, इथे पाऊस पडतोय आणि त्यात आंब्रेला बरोबर आहे, पण प्रेम दोन्हीकडे है ना. ना आता कलर नाही, चल आपल्याकडे बॅगमध्ये कलरच कलर आहेत, ते घे तुझ्या बरोबर कलर करून. बाबा थांबलेत नाही. बटरफ्लाय काढलाय. चला वन बटरफ्लाय, इकडे 3 बटरफ्लाय. चालेल, चला. ड्रॉइंग चलो. की कुठे?
कालपासून आलं असतं तर मला वाटतं नाही सर रोज इथे आली असते खाली ड्रॉइंग करायला. कोण काढलंय? एका दीदीने काढलंय ते तू घेऊन आली पेज तुझ्या पाठीमागेच तू पण काढलंस. असं काही बोलू नको मोठं झाल्यावर पण त्रासच आहे. सावी तर खूप त्रास देणार आहे. अरे मी तर तुला बोलते ना सेम कॅरेक्टर आहे. सेम कॅरेक्टर आहे. बाकी आता कुठे जाणार आहे? आता नेक्स्ट डेस्टिनेशन बुक केले बाबा नवऱ्याने बीचच्या समोर. डायरेक्ट पाण्यातच डुबकी मारायची. पुढे कुठे चांगलं आहे ना. सरप्राईज तुला सगळे. येस येस. मी माझे फक्त सो डायरेक्ट प्रॉपर्टीच्या समोर आहे. आणि माझे 2 बॅग येणार आहे आणि माझे एक माझी बॅग ते कपडे. चले बैक साइड. अब ये लाओगे ना? हाँ मैं सब लेंगे वो गाड़ी में चला जाएगा सब. आणि डायरेक्ट पहिले मी थोडा आराम करणार मग जाणार रात्री. बाबा वगैरे सकाळी हो चल आज. ये नाही सर छान आहे ना. हे बघ, हे पण छान आहे. ऐसाचं मस्त टी शर्ट आहे ना. So, हा टी शर्ट घेतलाय ग्लॅम ना. हे बघ माझे हे दाखवू. इकडे नको पॅकिंग. कसं वाटतं ना. मस्त आहे. हाऊज द व्ह्यू. एकदम सनसेट पॉइंटला येऊन राहतो. थोडासा व्ह्यू पाहिजे होता मला असं. मी थोडासा लपला गेला पण ठीक आहे. ॲटलीस्ट वी कॅन गो ऑन बीच डिरेक्टली आणि लगेच खाली म्हणजे जर शॉपिंग करायचं असेल तर ते पण आहेत छोट्या छोट्या गोष्टी हो एक्सप्लोर हो. करू. हे एक्झॅक्ट हे कलंगूट बीचचं कंटिन्युएशन आहे हे वालं. पण हे थोडंसं प्रायव्हेट आहे त्याला प्रत्येक रिसॉर्टला. आणि ह्या साईडला गेलं की लगेच शॉपिंगचे स्ट्रीट्स पण लागतात. आम्ही आज काही नाही फक्त रिलॅक्स करणार आहोत. आम्ही मेन आमचा मुद्दा तोच आहे खा मस्त गुड फूड, गुड कारण- टाइम, गुड म्युझिक.
तेच हवंय थोडंसं, म्हणून आम्ही लवकर जेवून घेतलं. आता थोडंसं आराम करू आणि मग सनसेटच्या टायमावर लेट सी इथे बसू किंवा मग समोर तिथे थोडंसं जाऊ ना शकतो. ॲक्च्युली खूपच हीट आहे. म्हणजे एक बेस्ट आहे की ते खूप असं हे नाही होतं, म्हणजे असं घाम वगैरे नाही येते, थंड हवा पण येते. तर तेवढं असं डोक्यावरती शी इज लुकिंग ब्युटिफुल. आणि मस्त आता आम्ही सनसेट एन्जॉय करणार आहे. लवकर लवकर अर्धा तासच राहिलाय सनसेट. समोरच जायचं. समोरच जायचं आहे. सो दिस इज द ब्युटिफुल व्ह्यू. सनसेट होत आहे. इव्हनिंग वाईब्स. बघ नाही 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 बसेल ना अजून एक चेअर्स आहे. मला मस्त एक माझा मी टाइम दिला आणि हे दोघं गेले तिकडे पाण्याच्या इथे खेळायला. दोघे खराब झालेत बघितलं मी. हे त्यांचं किती छान आहे ते बघ ना. ना कुठे बसू त्यांच्या ह्याच्यात कुठे बसतो. हे आपलं इकडे असू दे. चल ती हा अगं ते शेल नको. त्यांनी एवढं गळ्यात दिलं ना घालायला ते शेलचं. बेडवर नको. रायसाला आवडलं. रवा केक आहे ना. रायसा उड्या नाही मारायचं बाबू. चला झालं. बीच झालं. पूल झालं. आता कुठे जायचं शॉपिंग. शॉपिंग काय पाहिजे हिला. खेळणी. हे खेळण्यांचं नाहीये सिटी. इधर तुझे खेळणी नाही मिलेगा. चल आणि बेडवर नाहीसू खाऊन नाही एका जागेवर बसून खाईल. रायसा असं सो थोडा रेस्ट केला आम्ही. बेडवर आपण घरी तरी मारतो का उड्या. आपल्याला चांगलं व्ह्यू. आपण फ्रंट व्ह्यू घेतला सूट घेतला. आणि दोनच आहेत Sweet. फ्रंटला रूम जे आपण घेतले. अरे फ्रेंड्स सारखे वाटतात ना. हे रायसू त्याला आलेलं आवडले. नाही असं नवरा पण बोलला छान आहे. रायसाने लहानपणी किती त्रास दिला या गोष्टींना. पण आता तिकडे नाही नकोच आहे. हे बघ तुमचं मंडेला. किती कितने काय हाँ अरे पकडा. मेरा साइज जो ना शर्ट इसमें साईडला 6. छान छान. आपके इसमें क्या नंबर आते. ऐसे पेज 39. अरे शेल से बाबा हे बघ. हाँ छान ना? परफेक्ट आहे का नाही ही बरोबर आहे ना. ही मला
असते बघ ना ते मोठ्या बॅग्स. आई त्यांना काय घेऊ? ये ओनली पेन ये आपका वो गिर गया आयसू पाडून पाडू नको. हे पण आहे पण किती छान आहे. मी वापरत नाही ना. पाडून जाते अशी. माझ्याकडे हे पेन आणि बुक आणि एक ऑडिशन एक असाचा मग मी असा मस्त आहे. घे ना काहीतरी आठवण म्हणून. ऐसा मैं देख सकती हूँ पर भी ये वाला ये फोन रहना चाहिए बस. फोन सब थोड़ा अलग सब में बॉक्स पण सगळ्यावर झालं नाही सा दिसणार पण होतं. ठेवू का नको असा विचार घे. घेऊन ठेवू कुठे. फायनली रचनाला 2 ऑप्शन्स दिलेले. एक प्रॉपर आपण मस्त डब्ल्यूला जाऊया तिथे लास्ट टाइम गेलेलो. पण दुसरा ऑप्शन होता की चांगलं जेवूया मस्त पोट भरून जिथे पोट पोट भरून. भरून जेवू शकतो. म्हणजे मेन नाईसाचे हाल नको व्हायला. सो फायनली जस्ट हे म्हणजे ऑफकोर्स जेवण मिळतं बट मग कॉस्ट मॅटर करतं आणि मग ते आपल्याला पटत नाही कधी कधी. म्हणून मग फायनली डिसाईड केलं विनायक. प्रॉपर ऑथेंटिक. इकडे हात पकड. सो विनायकला आम्ही पोचलो आहोत. आज लास्ट डे. मस्त चालू आहे. झोप आली आहे मला. ॲनिव्हर्सरी कशी चालली? छान. हे तर एक फक्त निमित्त आहे. आपण तर इच अँड एव्हरी डे सेलिब्रेट करतो. फक्त एक स्पेशली काय म्हणतात त्याला अजून मेमोरेबल करायला, सेलिब्रेट करायला. एक्झॅक्टली. विनायक. फूड चांगलं. मी आम्ही फूडसाठी आलो आणि काय परत. झालं माहिती का गोवा आलो मी फुल गँगला मिस करतो. आणि आजूबाजू आम्ही तिघच. ह्याला तर तोडच नाही आहे बाबा. ते पण खा. याम. मस्त गाणं गात गात छान असं इव्हनिंग टाइम स्पेंड करतोय. मॅडम झोपल्या का आपल्या? ए नाही सू नाही सू. मस्त बसलोत आम्ही दोघं सुद्धा. कसं वाटतंय? फुल रिलॅक्सेशन. काही नाही, मस्त गप्पा गोष्टी आणि मी टाईम. काय करायचं ते करा. आणि मगाशी गाणी खूप छान लावलेली. हिंदी गाणी लावलेली. अँड जस्ट लुक ॲट द मून. लुकिंग सो ब्युटिफुल. चंद्रपूर बघ ना एकदम. ए बाई ह्या साईडला बघ किती छान दिसतंय. अँड दीज ब्युटिफुल ट्रीज. मला ते बोलून फॅसिनेटिंग वाटतं. कोकोनट ट्रीज वगैरे मस्त. सनीने खूप छान बुक केले. म्हणजे मला ॲक्च्युली बीचच्या समोर पाहिजे होतं. एक्झॅक्ट. नेक्स्ट टाइम आम्हाला जसं पाहिजे होतं ते केप गोवा. नेक्स्ट टाइम लेट्स सी. कारण एनी हाव आम्ही गोव्याला येऊन आता काही जास्त एक्सप्लोअर नाही करत. वी जस्ट कम फॉर फूड अँड फॉर रिलॅक्सेशन. सो आम्ही फक्त जसं मी म्हणले की आम्ही फक्त फूड आणि रिलॅक्सेशनसाठी येतो. ऑफकोर्स देर आर मेनी थिंग्स टू एक्सप्लोअर. बट इथे आल्यावर ना एक वेगळं सुकून असं म्हणतात ना. वाईब्स आर सो डिफरंट आणि छान वाटतं इकडे आल्यानंतर. आता पण जर ती म्युझिक बंद झाली ना तर ते हे एवढं अमेझिंग वाटणार आहे ना. शांतता आणि काय सांगू.
माझं काय माहिती आहे का, ऑफकोर्स इंग्लिश गाणी खूप सुंदर आहेत, त्याचा अर्थ खूप सुंदर आहे, पण ते मला ना असं लगेच जसं हिंदी गाण्यांचं लगेच असं कसं एक वेगळाच फील येतं ना, तसं माझं इंग्लिश गाण्यांचं काय नाही. आणि सनी ॲक्च्युली त्याला कोणत्याही टाईपचं म्युझिक आवडतं, बट मी खूपच त्या बाबतीत चूझी नाही बोलता येणार, पण मला खूप एक तर इमोशनल आणि ते पण हिंदी सॉंग्स असं ओल्ड वगैरे ते सगळे मला जास्त आवडतात. पण हे सॉन्ग लागले ना की मला ते वाईब्सच येत नाही. मी याला मगाशी बोलली सर मग बाहेर जाऊन बसू, कारण मी 2 वेळा फेरी मारले आणि मस्त हिंदी सॉंग्स लागलेले. याला बाहेर येऊन आत्ता बसली तर इंग्लिश सॉंग स्टार्ट झाले, पण ठीक आहे, तरी एक वेगळं फील येतं. तिथे त्याला जायचं, तिथे अजून गोंगाट. ॲक्च्युली आता तिथे गेलं ना तिथे मस्त लाटांचा सुद्धा आवाज येईल. जर मी आणि सनी असतो ना तर मी तिला खरंच सांगितलं असतं चल आपण जाऊ, पण नाहीसं आहे मॅडम आहे, नाहीसं अख्खी लोळून येईल ती परत आंघोळ. मला एकदा अजिबात ते आवडत नाही, तरी आज सण तिला कसं घेऊन गेलंय मला पण नाही माहीत. त्याचं असं म्हणणं होतं की आपण आलोत, आपण आपलं बघतो, पण मग तिचं पण इम्पॉर्टंट आहे ना, तिने सुद्धा ते बीचवर झालं, सँडमध्ये खेळली, पाण्यात गेली, आल्यावर परत स्विमिंगमध्ये, मस्त तिच्या मनासारखं झालं. टबमध्ये आंघोळ करून झालेली आहे. आणि सकाळी ते ले मेरिडियनमध्ये तिचं ते आर्टवालं सेशनसुद्धा झालं. सो तिलासुद्धा आम्ही कुठे डिसअपॉइंट नाही करत आहे. तर ठीक आहे, चलो आता जरा आम्ही आमचा टाईम. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. आपण भेटूया. आणि येस, विनायकमध्ये आम्ही गेलेलो. फूड इज अमेझिंग. आम्ही सेकंड टाइम गेलो. ह्या आधी आम्ही पूर्ण आमची ती गँग होती आणि प्लॅन होता डब्ल्यूचा, पण फूड मॅटर्स. डब्ल्यू इज रिअली व्हेरी नाईस. ते खूप बीचला एकदम जवळ आहे, एकदम थंड वातावरण आणि वाईब्सच वेगळे आहेत तिथे. पण मग मी त्याला हेच म्हटली की तिथे गेल्यानंतर आपण ते फक्त व्ह्यू बघणार, ते वाईब्स एन्जॉय करणार, बट व्हॉट अबाउट फूड? पोट नाही भरत अशा जागेवर ना, कधी कधी पोट नाही भरत आणि मग नंतर ना बाहेर आल्यावर दुसरीकडे कुठे काहीतरी शोधत बसतो. म्हणून मी ह्याला आपण म्हटली की आपण, याने मला 2 ऑप्शन दिले, तर मी ह्याला बोलली चला आपण छान मला फूड खाऊया. आणि मस्त आम्ही फूड खाल्लं. आम्ही खाल्लं ऑफकोर्स चॉनक, जे मला त्या दिवशी वहिनीने म्हटलं की इट्स ॲक्च्युली चनक, पण इथे त्याचं स्पेलिंग वेगळं लिहितात म्हणून सगळे त्याला प्रोनाऊन्स चॉनक करतात, पण इट्स चनक. आणि तवा फ्राय, मग बटरगार्लिक प्रॉन्स. आणि आजकाल नायसाचं नवीन ऑब्सेशन झालं आहे बिर्याणी. दाल खिचडी सोडून सनी पण तेच म्हणत होता की मी पण लिटरली स्विच झालोय बिर्याणीवरती. नाही तर सनी लव्स दाल खिचडी, एकदम प्लेनवाली. आणि आपलं काय नाही, जे मिळेल ते घ्या आणि खा, असं बोलाय माझं. ॲडजस्ट. पण नायसाचा मग पोट भरला, आमचा पण पोट भरला, म्हणजे आमच्या दोघांचा. आणि आम्ही मस्त नायसाने एक स्वीट डिश पण खाल्ली. आणि मग आम्ही आलो छान अशी ड्राईव्ह करून, गाणं गात. मस्त. आता पण छान गाणे. चलो डान्स करू आपण. त्याच्या डोक्यात डान्स चालू आहे, माझ्या डोक्यात चाललंय की मला एडिटिंग करायची. एनिवेज, चला, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह.